नमस्कार मित्रांनो, पॅथवेमध्ये आपणा सर्वचे सहर्ष स्वागत। आज मी आपणास सांगणार आहे फोनपे यामध्ये आपले बँक अकाउंट कशा प्रकारे ॲड करायचे। या ठिकाणी आपण समोर स्क्रीन दिसत आहे, त्यावरती ते फोनपे ऑप्शन पण दिसत आहे। त्या फोनपे ॲप्सवर आपण क्लिक केल्यानंतर आपणास सर्वप्रथम ही स्क्रीन दिसेल। या स्क्रीनमध्ये आपण एक ऑप्शन दिसत आहे टू बँक अँड सेल्फ अकाउंट। तर या टू बँक अँड सेल्फ अकाउंटवर क्लिक केल्यानंतर ही स्क्रीन हे वॉलपेपर समोर येईल। त्या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन दिसतात, टू सेल्फ बँक अकाउंट, टू सेल्फ बँक अकाउंट, टू अकाउंट नंबर अँड IFSC, टू UPI ID अँड नंबर। त्यापैकी पहिलं जे आहे या 1 नंबरच्या ह्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपणास खाली जो प्लसच्या चिन्हासमोर जांभळ्या कलरमध्ये दिसत आहे सेल्फ अकाउंट, या सेल्फ अकाउंटवर क्लिक करणे। या सेल्फ अकाउंटवर क्लिक केल्यास हे समोर एक स्क्रीन दिसेल आणि यावरती आपणास सर्व बँकेचे अधिकृत नावं दिसत आहेत, जसे स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडिया पोस्ट पेमेंट बँक, कोटक महिंद्रा, HDFC, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, सेंट्रल बँक। आपलं खातं ज्या बँकेत आहे त्या बँकेच्या समोर क्लिक करणे। थोडक्यात हे जर घेतलं आपण अभ्युदय कोऑपरेटिव्ह बँक घेतल्यानंतर ते सर्च करतं आणि त्यानंतर आपलं अकाउंट त्या फोनपेला ॲड होतं। यासाठी महत्त्वपूर्ण एक गोष्ट म्हणजे ज्या नंबरने आपला फोनपे चालू आहे तोच मोबाईल नंबर बँकेला लिंक असणं अतिशय महत्त्वाचं आहे। अदरवाईज किंवा आपला जो आपण वापरत आहे नंबर तो फोनपेला प्लस बँकेला जर लिंक नसेल तर आपलं फोनपे अकाउंट लिंक होणार नाही। त्यामुळे आधी सुरुवातीला काळजी घेणे अथवा त्या